सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावरील बावची फाटा येथे आज दुपारी 1:15 वाजण्याच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील ट्रक चालवून चालक उत्तम गणपती साळुंखे यांनी दुचाकीवरून निघालेल्या संजय आनंदा धनवडे आणि संदीप आदिनाथ पाटील या दोघांसह मेंढरांच्या कळपाला चिरडलं। यामध्ये मोटरसायकलस्वार संजय आनंदा धनवडे आणि 2 मेंढ्या ठार झाल्या। यात संदीप सुकुमार पाटील व अन्य 5 मेंढ्या गंभीर जखमी झाल्या। यात मेंढपाळाचं अंदाजे 90,000चं नुकसान झालंय। बावची येथील नानासो ज्योतिराम अनुसे आणि त्यांचे सहकारी हे मेंढ्यांचा कळप घेऊन बावची येथून आष्ट्याच्या दिशेने चालत होते। यावेळी पाठीमागून इस्लामपूर येथून आष्ट्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत मध्यधुंद ट्रक चालक उत्तम साळुंखे यांनी बावची फाटा येथे मेंढराच्या कळपात ट्रक घुसवला। यावेळी पाठीमागून येत असणाऱ्या दुधगाव येथील दुचाकीस्वार संजय धनवडे आणि संदीप पाटील यांनी मेंढ्या चाकाखाली चिरडत असल्याची माहिती ट्रक चालक यांना देत असताना त्या चालकाने त्या दोघांनाही जागीच चिरडलं। यामध्ये संजय धनवडे यांचा जागीच मृत्यू झालाय, तर मोटरसायकल चालक संदीप पाटील हे रस्त्याच्या कडेला उचलून फेकले गेल्याने या अपघातात ते गंभीर जखमी झालेत। याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर मयत आणि जखमी यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। यावेळी दुधगाव आणि परिसरातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती। आष्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे यांनी ग्रामीण रुग्णालय आणि घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली आहे।